तर पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं मध्य प्रदेशातील चौघांना गंडा घालण्याचा प्रयत्न झालाय। फसवणूक झाल्याचं कळताच मांत्रिकावर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबारात दोघे जण जखमी झालेत। मध्य प्रदेशातील चौघांना अटक करण्यात आली आहे। मांत्रिकासह साथीदारावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला। पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाबसिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत। त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो। त्यानुसार त्यांनी 1.5 लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की 1.5 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ। तर जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा जे 1.5 लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी, त्यांनी मागणी केली। त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली। असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधून अटक केली आहे। याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे। आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। भूषण, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? नेमकं काय घडलं होतं? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील पळासनेर येथील जंगलातील हा प्रकार आहे। पौर्णिमेच्या रात्री पैशांचा पाऊस पाडून दाखवतो, त्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी कथित मांत्रिकानं चौघांकडे केली होती। या आमिषाला हे मध्य प्रदेशातील असलेले 4 जण बळी पडले व ते पळासनेरच्या जंगलात त्या रात्री पोहोचले। त्या ठिकाणी विधी करण्यात आला, मात्र पैशांचा पाऊस पडला नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच चौघांनी पैसे मिळवण्यासाठी वाद घातला। कथित मांत्रिकांना 50,000 रुपये या चौघांना देऊ केले, मात्र उर्वरित पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यामध्ये कथित मांत्रिक, त्याचे सहकारी व 4 जणांमध्ये वाद झाला व वादाचं पर्यवसन होऊन यापैकी एकानं गोळीबार केला। या गोळीबारात कथित मांत्रिक जो होता व त्याचा सहकारी जखमी झाला। ते त्यानंतर रुग्णालयात दाखल झाले। रुग्णालयात दाखल झाल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली व त्यांनी त्या ठिकाणी फिर्याद दाखल केली। मात्र या ठिकाणी ज्या कथित मांत्रिकानं फिर्याद दिली होती त्या विरोधातच आता जादूटोणा विरोधी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच मध्य प्रदेशातून चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे। या प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपीचा शोध देखील पोलिसांकडून आता सुरू आहे। जादूटोणा विधेयकानुसार जो गुन्हा दाखल झाला आहे, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची धुळे जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असावी, अशी माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।